दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयासमोर दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्था औरंगाबाद महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने महाआक्रोश आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात दिव्यांगांना सरासरी 6,000 रुपये निराधार पेन्शन करावी, दिव्यांगांच्या मुलांना शिक्षणाकरता लागणारी सर्व फी माफ करून त्यांचा शैक्षणिक खर्च शासनाने करावा, जेणेकरून दिव्यांगांना जीवन जगण्यास सोयीस्कर होईल। महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत यांचा 5% निधी तत्काळ वाटप करावा, या मागणीकरता महाराष्ट्रातील तालुक्यातील व जिल्ह्यातील तमाम दिव्यांग बांधव या आंदोलनाकरता उपस्थित होते। मधुतारा दिव्यांग सेवा संशोधन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष नितीन शिंदे, पंकज सरोदे यांच्या वतीने पूर्णपणे आंदोलनास पाठिंबा देण्यात आला। उपस्थित दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नासिर शेख, संस्थेचे उपाध्यक्ष इम्रान शेख, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रमेश मोहिते, उपाध्यक्ष शंकर सोनवणे, इंद्रजित मोहिते, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष भानुदास साळवे, जळगाव जिल्हा अध्यक्ष घनश्याम सूर्यवंशी, मराठवाडा अध्यक्ष भगवान मुलगीर, परभणी जिल्हा अध्यक्ष दत्ता शिंदे, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष दीपाताई गावडे, पुणे जिल्हा अध्यक्ष अनिल जाधव, सोलापूर जिल्हा अध्यक्ष ब्रह्मदेव कापसे, ठाणे महिला जिल्हा अध्यक्ष प्रीती कुमारी, संजय कुमार, मंडळ व संस्थेचे महाराष्ट्रातील अधिकारी, पदाधिकारी व दिव्यांग व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनादरम्यान दिव्यांग बांधवांनी त्यांच्या प्रमुख 3 मागण्यांवर जोर लावला। दिव्यांग बांधवांच्या या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढील काळात संघटनेच्या वतीने मुंबई मंत्रालय येथे घेराव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संस्थापक अध्यक्ष नासिर शेख यांनी मनोगत व्यक्त करताना दिला। आमच्या मागण्या मान्य करा। अरे कोण मत देत नाही, कोण मत देत नाही, दिव्यांग एकजुटीचा, दिव्यांग एकजुटीचा, दिव्यांग आधार विकास संस्थेचा, दिव्यांग आधार विकास संस्थेचा, दिव्यांग एकजुटीचा। अरे कोण मत देत नाही, कोण मत देत नाही, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। हम सब दिव्यांग एकजुटीचा, दिव्यांग एकजुटीचा, दिव्यांग एकजुटीचा, कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या खाली करा म्हणा। मी शेख नासिर, दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय संस्था औरंगाबाद संभाजीनगर। आज आमच्या इथं संस्थेच्या मार्फत दिव्यांगाच्या जीवनाशी मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। या आंदोलनामध्ये 3 मागण्या होत्या आमचे। सर्वप्रथम दिव्यांगांना जे पेन्शन मिळते, अनुदान मानधन योजना मानधन मिळते, ते मानधन 1500 रुपये देत आहे सरकार। या सरकारला तर खरं म्हणलं तर लज्जा वाटली पाहिजे तर हे 1500 रुपये आम्हाला देतात, कोणत्या कारणावरून देतात आणि कशा देतात। आजच्या या मागाच्या काळामध्ये 1500 रुपये पुरत नाही। दुसरा मुद्दा असा आहे की आमचे जे मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी जे खर्च लागतो, जी फीज आहे ती पूर्ण फीज शासनाने माफ करण्यात यावी। तिसरा मुद्दा कोणता, 5% निधी वाटप। पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राखीव 5% निधी आहे, ते वाटप करत नाही। हे दिव्यांग आयुक्तालय त्यांना आदेश देत नाही, पत्र देत नाही, वरून आंदोलन करावं लागतं। ही आज शासनाची गंभीर बोंब आहे। ज्यांना 2 डोळे नाही, ज्यांना 2 हात नाही, ज्यांना जे पाय नाही, त्या लोकांना इथं दारांपाशी बसून आंदोलन करावं लागतं। सगळ्यात मोठी गंभीर बोंब आहे। लाज आहे का नाही या शासनाला, या शासनाच्या अधिकारीला, या सरकारला काही लाज आहे का नाही? एवढी तरी लाज वाटलं पाहिजे, आपल्या मनामध्ये झाकलं पाहिजे। त्यांना 2 पाय नाही, घसरत द्या आणलं पाहिजे, येऊन आमचं हक्क आम्हाला मागा लागतं, एवढीची लज्जा पाहिजे शासनाला। तर मी या शासनाला या चॅनलच्या माध्यमातून, या यूट्यूबच्या माध्यमातून आवाहन करतो, तोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही पुढे मी बसणार नाही, गप्प बसणार नाही। याच्यापेक्षा मोठं आंदोलन मुंबईला घेऊ, खूप कुलापो तिथं आणू आणि आमच्या जे मागण्या आहेत 6000 रुपये मानधन आम्हाला ते मिळालंच पाहिजे। जर नाही मिळालं तर आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू। त्या आंदोलनामध्ये जर काही सर्व घडलं
तर सर्व जबाबदार शासन आणणार आहे. एवढं बोलून तो शब्द संपवतो. मी एक नाते दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय संस्था. दिव्यांग एकजुटीचा दिव्यांग एकजुटीचा दिव्यांग एकजुटीचा मी भारत स्वामी परभणीहून आलेलो आहे आणि मी 1989 पासून अपंगाच्या चळवळीसाठी खटपट करतो. आता मला नासेरभाई सारखे पाठिंबा मिळाला आहे. मी कुणालाच चोपणार नाही. पुढचा पाऊल टाकण्यात येईल नाही मंजूर केलं तर.